कोण आहे हा अधिकारी? औद्योगिक प्रशिक्षण विभागात नव्या चर्चांना उधाण. HRA, CR आणि बदली प्रकरणांवर प्रश्नचिन्ह. औद्योगिक प्रशिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याबाबत सध्या विभागात जोरदार चर्चा रंगत असून विविध गंभीर मुद्द्यांमुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी ITI मध्ये रागीच्या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असा दावा केल्याची चर्चा असतानाच काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तर नव्हता ना, असा सवाल आता कर्मचारी वर्गातून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यकाळाबाबतही विभागात नाराजी व्यक्त होत असून 10-10, 12-12 वर्ष एकाच ठिकाणी बदली न होता कार्यरत राहण्यामागे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याच अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील ITI मध्ये वारंवार CCTV चोरीच्या घटना घडत असल्याने संशय अधिकच गडद होत असल्याची चर्चा कर्मचारी वर्तुळात सुरू आहे. तसेच न्यायप्रविष्ट बाबींचा आधार घेत बदली प्रक्रिया थांबवली जाते का, याबाबतही विभागात कुजबूज सुरू असून यामागे नेमके कोणाचे संरक्षण आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान संबंधित अधिकारी व त्यांच्या पत्नी दोघेही शासकीय सेवेत कार्यरत असताना घर भाडे भत्ता, HRA नियमांचे पालन झाले का, याबाबतही चर्चा रंगली आहे. शासन नियमानुसार काही परिस्थितींमध्ये एकाच HRAचा लाभ घेण्याची तरतूद असताना दोघांनीही स्वतंत्र लाभ घेतल्याची चर्चा विभागात सुरू असल्याचे समजते. याशिवाय संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पत्नीचा गोपनीय अहवाल CR स्वतःच पाठवल्याची माहिती समोर येत असून या प्रक्रियेत प्रशासकीय नियमांचे पालन झाले का, याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मागील वर्षी संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती समोर आली असून या सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी कर्मचारी व संबंधित वर्तुळातून होत आहे. या सर्व चर्चांमुळे औद्योगिक प्रशिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून नेमका कोण आहे हा अधिकारी, याबाबत उत्सुकता वाढली आहे. या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक माहिती, संबंधित कागदपत्रे आणि आणखी अनेक खुलासे पाहण्यासाठी लवकरच पहा आपल्या चॅनलवर विशेष वृत्तांकन. तसेच आसरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागातील शिक्षकाने शिक्षिकेला मारहाण केल्याबाबत नुकतीच घटना घडली. याबाबत निषेध नोंदवत सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आज कोणत्या थरावर येऊन ठेवलेला आहे हे कळना झाले. प्रत्येक जण उठतोय, कधी मुलीवर अत्याचार करतोय, कधी 3-3 वर्ष मुलीचा बलात्कार होतोय आणि आज शिकलेली व्यक्ती आज एकमेकांना विद्यार्थ्यांचं मारहाण करत आहे. हे खूपच निंदनीय आहे आणि अशा प्रकारे होत असताना विद्यार्थ्यांना त्रास दिला जातोय. आज जे विद्यार्थ्यांनी पेपर हे आपले भविष्यातील स्पर्धा परीक्षा असतील, त्यांच्या परीक्षा असतील, ते दिल्या पाहिजे. आज त्यांची परीक्षा कशी घेतल्या ते हे शिक्षकांनी मारलं का, त्यांनी हे केलं का, मॅडम अशाच बोलल्या का, तशाच बोलले का, लाज वाटली पाहिजे प्रशासनाला का. आज तुम्हाला अशी वेळ येईल तर तुम्हाला असले पेपर घेता येईल. तरी लवकरात लवकर कारवाईचं काही दिसत नाही आम्हाला. परंतु जे बाकीचे सोशल मीडियामध्ये असतील, कुठे असतील, चुकीच्या पद्धतीने आमच्या आसरवाडी, आमच्या आदर्श गाव असलेल्या आसरवाडीचं नाव खराब केलं जाते. ITI ही स्वायत्त संस्था आहे, आसरवाडीची आश्रमशाळा स्वायत्त संस्था आहे आणि त्याला चालवणारे वेगळे आहेत. तिथं ग्रामपंचायतचा काही रोल येत नाही. जर माझ्या ग्रामपंचायतचं, माझ्या आसरवाडीचं नाव खराब केले जाईल तर हे कदापि मी तर सहन करणार नाही आणि कोणी सहन करणार नाही. तरी सर्व संघटना, सर्व पक्षीय आम्ही लवकरात लवकर जर याच्यावर कारवाई झाली नाही तर मोठं आंदोलन करू आणि लवकरात लवकर हे सर्व सिस्टीमची बदली करून नवीन तिथं रुजू करावी. नाहीतर आमच्या तालुक्यात तुम्ही जर अशा प्रकारे भोंगळ कारभार करत असेल तर हे चालणार नाही. आम्ही खोलवर जाऊ, चौकशीची मागणी करू आणि आणखी पुढे वाटलं तर न्यायालयात जाऊ, पण हे विषय आम्ही थांबवणार नाही. शेवटी एकच सांगतो, माझ्या आसरवाडीचं नाव खराब करू नका आणि पालकांमध्ये वेगळा संभ्रम निर्माण करून आमचे नाव बदनाम करायचे काम करून देऊ नका. अन्यथा आम्ही पुढील कारवाईस मोठ्या आंदोलनाची तयारी करू.